आम्हाला केंद्र सरकार मिक्स सिग्नल देते. म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंग्सला गेलेले आहे तेव्हा ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर. तर मग जिथे पाणी, जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणुसकीची, तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला, तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर, मग ही क्रिकेट मॅच कुठून आली? काही विषयच येत नाही ना. मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारने क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे. आणि मी विचारणार आहे भारत सरकारला, कारण का आम्ही ऑपरेशन सिंदूरला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून, एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो. किंवा पक्ष नाही, विचारधारा नाही, सगळं बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहिलो. एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारने द्यायला लागेल. आणि हा प्रश्न मी विचारीन भारत सरकारला की नक्की स्टँड काय. नाही, माझं म्हणणं की स्टँड बदललाय का, कारण का हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे. जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू येतो, मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो. याचं कारण असं की तो देशाचा विषय. तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय, मी आजच MEAला विचारीन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो. मग तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड? हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारने डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना. एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसराच काहीतरी पॉलिसीमध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या. हे चिंताजनक आहे. सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना.